स्वागत आहे आपलं आपल्या KSRE वर्क या युट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरच जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, सबस्क्राईब करताना बेल आयकॉनही नक्कीच क्लिक करा, जेणेकरून आपल्या KSRE वर्क या युट्यूब चॅनलवरची प्रत्येक अपडेट ही तुमच्यापर्यंत अगदी सहजतेने पोहोचेल. तसेच चॅनलवरचे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. स्वागत आहे आपलं आपल्या KSRE वर्क या युट्यूब चॅनलवरती आणि आजच्या अशा खास व्हिडिओवरती. तर आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरी वर्क क्लासचा दिवस 17वा. आपले 16 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि आपल्या लास्टच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच 16व्या दिवसामध्ये आपण स्टिचला पण सुरुवात केलेली आहे आणि आपण त्यामध्ये 6 प्रकारचे स्टिच पाहिलेले आहेत. त्यामध्ये आपण पहिलं स्टिच पाहिलं होतं चेन स्टिच, तसेच बॅक स्टिच, तसेच स्टीम स्टिच, स्प्लिट स्टिच, रनिंग स्टिच आणि कॉटन स्टिच. तर आपण त्या पाठीमागच्या क्लासमध्ये एकूण 6 स्टिच पाहिलेले आहेत. तर आजच्या क्लासमध्ये आपण स्टिच पाहणार आहोत. याच्या क्लासमध्ये आपण 4 स्टिच पाहणार आहोत. तर पाठीमागच्या क्लासमध्ये आपण जे स्टिच पाहिलेले होते ते फक्त एकच आपण लाईन ड्रॉ करून पाहिले होते. तर आजच्या क्लासमध्ये जे स्टिच पाहणार आहोत आपण, आजच्या क्लासमधले स्टिच आहेत क्रॉस स्टिच, तसेच सटिन स्टिच, ब्लँकेट स्टिच आणि हॅरिंगबॉन स्टिच. तर आजच्या क्लासमध्ये आपण 4 स्टिच पाहणार आहोत. तर हे 4 स्टिच डबल लाईन ड्रॉ करून आपण स्टिच करणार आहोत. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी नावं टाकून परत पेननी डबल लाईन मारून घेतलेली आहे. आपल्याला याच लाईनवरती एक एक करून स्टिच करायचं आहे. तर पहिलं स्टिच आहे क्रॉस स्टिच. तर क्रॉस स्टिच मध्ये पण आपल्याला 2 लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत आणि कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे हेही आपल्याला येथे मी सांगणारच आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण 4 स्टिच पाहणार आहोत. चला तर मग सुरू करू आपल्या पहिल्या स्टिचला, जे की आहे क्रॉस स्टिच. तर येथे मी आपण एम्ब्रॉयडरी थ्रेड घेतलेला आहे आणि मी जी सांगितली होती ना सुई जाड्या साईजची, जी आपण घरामध्ये गोधडी शिवण्यासाठी वापरतो ना, ती सुई आपल्याला आज इथे घ्यायची आहे. आपण जेवढे एम्ब्रॉयडरी थ्रेड नी वर्क करणार आहोत त्यासाठी आपल्याला जाड्या साईजची सुईच घ्यायची आहे. हे बघा, हे आहे एम्ब्रॉयडरी थ्रेड आणि ही आहे गोधडी शिवायची सुई. तर या दोनच जास्त वस्तू आपल्याला इथे लागणार आहेत. आणि एम्ब्रॉयडरी थ्रेड ज्यांनी कोणी घेतलेले नसतील त्यांनी लवकरच आणून घ्या, कारण की एम्ब्रॉयडरी थ्रेडनी आपल्याला बरेच काही स्टिच शिकायचे आहेत. चला तर मग क्रॉस स्टिचला सुरुवात करू. चला तर मग मी इथे सुईमध्ये धागा टाकून घेतलेला आहे आणि त्याला एक गाठ पण बांधून घेतली आहे, जेणेकरून ती गाठ कपड्याच्या वरती यायला नाही पाहिजे. अशा पद्धतीने गाठी थोडीशी मोठ्या साईज मध्येच करायची आहे. हे बघा, ज्या लाईन ड्रॉ केलेल्या आहेत ना त्याच्या सुरुवातीच्या पॉइंट पासून आपल्याला सुई ही वरती काढायची आहे. हे बघा, आणि दुसरी जी लाईन आहे ना ड्रॉ केलेली, त्याच्या क्रॉस थोडंसं आपण मेजरमेंट घेऊन एकदम थोडंसं क्रॉस मध्ये आपल्याला सुई परत कपड्याच्या खाली टाकायची आहे. परत खालून थोडंसं अंतर ठेवून सुई वरती घ्यायची आहे. एक मिनिट. हे बघा, आपल्याला सुई वरती घेतल्याच्या नंतर परत दुसरी जी लाईन आहे ना त्याच्यावरती परत थोडीस क्रॉस आपल्याला एक परत क्रॉस स्टिच घेऊन सुई ही खाली टाकायची आहे. परत आपल्याला सुई काढताना पहिली जी लाईन आहे ना त्यामधून आपल्याला सुई वरती काढायची आणि परत रिटर्न खाली टाकताना क्रॉस धागा घेऊन परत आपल्याला सुई धाग्याच्या खाली टाकायची आहे. हे कंटिन्यू पूर्ण आपल्याला ह्या दोन्ही पण लाईन ड्रॉ केलेल्या आहेत ते आपल्याला कव्हर करून घ्यायच्यात. याच पद्धतीने तुम्हालाही पहिल्यांदा अशा क्रॉस लाईन टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर रिटर्न येताना पण आपल्याला कशा पद्धतीने स्टिच करायचे हे पण मी सांगणार आहे. हे बघा, आपण पहिले हे 2 लाईन जे ड्रॉ केलेले आहेत आपण त्या कव्हर करून घेऊया. हे बघा, याच पद्धतीने आपल्याला क्रॉस लाईन टाकत जायच्या आहेत. हे बघा, दुसऱ्या लाईन वरती परत आपल्याला स्टिच टाकत जायचे आहे. ज्यांनी कोणी अजून मटेरियल घेतलेलं नसेल तर चॅनलवरती मटेरियल पूर्ण नाव आणि तसेच त्याची प्राइस वगैरे टाकलेली आहे, ते बघून घ्या. तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल तर ऑनलाईन मागवू शकता. माझ्याकडे पण अवेलेबल आहे. जर माझ्याकडे ऑर्डर करायची असेल तर मी पण तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर घरपोच मी पोहोचवू शकते, किंवा आजूबाजूला शॉप असेल तर तिथूनही तुम्ही अवेलेबल करून घेऊ शकता. हे बघा, आपली आता इथे पूर्ण लाईन ही ड्रॉ केलेल्या पूर्ण कव्हर झालेल्या आहेत. हे बघा, क्रॉस लाईन आपण टाकलेल्या आहेत. त्यानंतर आता जो शेवटचा पॉइंट आहे ना तिथून परत आपल्याला सुई वरती काढायची आहे.
हे बघा, याच पद्धतीने थोडंसं झूम करून दाखवते, तुमच्या लक्षात येईल लगेच. टाकल्याच्या नंतर परत क्रॉस, जे आपले शेवटून दुसरा जो आपण क्रॉस धागा टाकलेला आहे ना, तिथून आपल्याला सुई ही कपड्याला टच करून, फक्त एकदम खाली नाही टाकायची, कपड्याला टच करून आपण एकदम सहजतेने आपल्याला सुई ही धाग्यातून काढून घ्यायची आहे. हे बघा, एक एक पॉइंट आपल्याला आता पूर्ण हे करायचंय. थोडीशी सुई आपल्याला कपड्यामधून एकदम अलगदपणे पास करून घ्यायची आहे. हे बघा, सेम याच पद्धतीने आपल्याला आता परत रिटर्न येताना क्रॉस आपल्याला जायचं आहे. हे बघा, सेम या पद्धतीने आपल्याला क्रॉस स्टिच टाकायचे आहेत. हे बघा, थोडंसं मेजरमेंट घ्या म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. एक एक करून आपल्याला आता स्टिच कपड्याच्या आतमधून आपल्याला सुई ही पास करत जायची आहे. मागचा जो आपण लाईन ड्रॉ केलेली आहे ना, त्या लाईनच्या पॉइंटला आणि समोर परत सुई हे करताना परत जे समोरचा पॉइंट आहे ना, तिथून आपल्याला कापडाच्या तिथून आपल्याला सुई ही पास करायची आहे पाठीमागच्या साईडला. हे बघा, तुम्ही व्हिडिओ जरी बघितला ना लक्षपूर्वक, तरीही तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला क्रॉस स्टिच टाकत जायचे आहे. तर काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, स्किप न करता व्हिडिओ पहा, लगेच तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक स्टिच एकदम सोपी आहे. हे बघा, सेम या पद्धतीने आपल्याला टाकत जायचे आणि धागा काढताना एकदम सहजतेने आपल्याला हलक्या हाताने धागा ओढायचा आहे आणि करताना पण सावकाशपणे करा, सुई वगैरे हाताला लागू शकते. हे बघा, याच पद्धतीने आपल्याला फक्त सुई पास करायची आहे आपल्याला. हे बघा, एकदम अलगदपणे सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. आता इथं आपण खाली धागा टाकून घेऊ, एकदम पूर्णपणे धागा सुई खाली टाकून पूर्ण धागा ओढून घेऊ खाली. आपला इथे क्रॉस स्टिच झालेला आहे कंप्लीट. आता आपण इथे शेवटी गाठ मारून घेऊया. बघा, आपलं इथं क्रॉस स्टिच फिनिश झालेला आहे. यानंतरची स्टिच आहे सर्टन स्टिच. हे बघूया कसं करायचं आहे. तर हे बघा, पहिल्या पॉइंट मधून धागा काढला आणि लगेच दुसऱ्या लाईन मध्ये धागा टाकायचा आहे. परत खालून काढताना आपण जी पहिली लाईन होती त्यामधून परत सुई काढायची आणि परत दुसऱ्या याच्यामध्ये टाकायची. सेम हे कंटिन्यू करायचं, फक्त गॅप न राहू देता करायचं आहे. ही स्टिच खूप सोपी आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, आपण ज्या 2 लाईन ड्रॉ केलेल्या आहेत ना, त्यामधून एका लाईन मधून आपल्याला सुई वरती काढून घ्यायची आहे आणि वरती काढल्याच्या नंतर परत सुई खाली टाकताना दुसऱ्या लाईन मधून आपल्याला सुई ही खाली टाकून घ्यायची. परत आपल्याला वरती काढताना परत जिथून आपण वरती काढली पहिल्यांदा, सेम तिथून चिटकूनच धाग्याला आपल्याला परत वरती घ्यायची आणि परत दुसऱ्या लाईन मधून खाली टाकायची. परत पहिल्या लाईन मधून वरती घ्यायची, दुसऱ्या लाईन मधून खाली टाकायची. कंटिन्यू सेम आपल्याला करत जायचं आहे. हे सर्टिन स्टिच आहे ना, तर ते आपल्याला नंतर हे जेवढे स्टिच आहेत ना, हे आपल्याला नंतर वर्कमध्ये उपयोगी येणार आहेत. हे बेसिक स्टिच आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस व्हायला पाहिजे आणि थोडीफार माहिती पण व्हायला पाहिजे. कारण की नंतर आपण जेव्हा वर्क करू, फ्लावर असो किंवा वेली वगैरे, पाने वगैरे हे भरण्यासाठी हे स्टिच हे आपल्याला नंतर उपयोगी येणार आहे. कारण की पाने, वेली वगैरे, फ्लावर्स वगैरे त्याच्यामध्ये पूर्ण ड्रॉ केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जर आपल्याला वर्क भरायचं असेल ना, तर ह्या पूर्ण जेवढ्या आपण स्टिच शिकत आहोत ना, बघत आहोत ना, बेसिक स्टिच, याच पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये भरताना हे स्टिच हे आपल्याला नंतर उपयोगी पडणार आहेत. त्यासाठी आपल्याला हे बेसिक स्टिच येणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ स्किप न करता लक्षपूर्वक बघा, ऐका, मी कशा पद्धतीने सांगते, कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे, पूर्ण लक्ष देऊन ऐका आणि व्यवस्थित काळजीपूर्वक बघूनच करा. कारण की एकदा नाही आलं तरी चालेल, पण सेकंड टाइम जर बघून केलं तर नक्कीच येईल. हे बघा, आपलं सर्टिन स्टिच हे याच पद्धतीने करायचं आहे. फक्त एवढंच लक्ष द्यायचं आहे ते की गॅप हा राहिला नाही पाहिजे धाग्यामध्ये. पूर्ण भरून आपल्याला वर्क हे पूर्ण सर्टिन स्टिच हे करायचं आहे. यामध्ये आपण आता जसं करत आहोत सेम एक सरळ लाईन मध्ये, याच्यामध्ये आपण क्रॉस पण करू शकतो. कारण की ज्या फ्लावर्स वगैरे आहेत ते क्रॉस पण स्टिच टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये, किंवा सरळ पण टाकू शकतो.
सेम याच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक स्टिचची प्रॅक्टिस करायची आहे, कंटाळा न करता करायची आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुम्हाला समोरचे जे वर्क आहे ते तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे आणि तुम्हाला आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा इंटरेस्ट हा अजून वाढणार आहे. बघा आपण परत एकदा बघूया. मी तर धागा चेंज करते, दुसरा घेते. बघा पहिल्या धागून काढल्याच्या नंतर परत दुसऱ्या धाग्यामध्ये आपल्याला धागा खाली टाकताना ओढायचा आहे. परत पहिल्या लाईन मधून सुई वरती काढायची आहे, टाकताना दुसऱ्या लाईन मधून खाली टाकायची आहे. परत काढताना पहिल्या लाईन मधून काढायची आहे वरती आणि परत खाली टाकताना दुसरी जी लाईन आहे त्याच्यामधून परत सुई खाली टाकायची आहे आणि एकदम हळवारपणे दोरा हा ओढायचा आहे. सेम या पद्धतीने 13 स्टिच आपल्याला कव्हर करायचं आहे. बघा आपल्या इथं 13 स्टिच झालेलं आहे. यानंतर पाहू आपण ब्लँकेट स्टिच. इथे मी धागा चेंज करते. हे बघा इथं पण 2 लाईन ड्रॉ केलेल्या आहेत ना, पहिल्या लाईन मधून आपण धागा वरती काढायचा आहे. जी दुसरी लाईन आहे ना त्यामधून दोरा हा एकदम कापडाला टच होऊनच पास करायचा आहे. सॉरी सुई ही एकदम कापडाला टच होऊन आपल्याला पास करायची आहे आणि जो धागा आहे ना तो सुईच्या खाली टाकून आपल्याला सुई ही ओढून घ्यायची आहे. हे बघा परत दुसऱ्या लाईन मधून आपण सुई ही कापडाला एकदम टच करून पास करून घ्यायची. जो धागा आहे ना तो सुईच्या टोकाच्या खाली टाकायचा आहे. हे बघा व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे दाखवत आहे सांगत आहे ना सेम त्याच प्रकारे तुम्हाला ब्लँकेट स्टिच कव्हर करून घ्यायचं आहे. हे बघा सुई ही एकदम कापडाला टच होऊन समोर पास करायची आणि तो समोरचा धागा जो आहे ना तो सुईच्या टोक आहे ना सुईच्या टोकाच्या खालून घ्यायचा आहे, वरतून नाही घ्यायचा. सुईचं टोक हे धाग्याच्या वरती आलं पाहिजे. हे बघा आणि डिस्टन्स हा सेमच असेल याची काळजी घ्या. हे बघा हे पूर्ण ब्लँकेट स्टिच जे आहे ना सेम या पद्धतीने आपल्याला आता कव्हर करत जायचं आहे. खूप सोपं आहे, तुम्ही करू शकता. फक्त प्रॅक्टिस करा, व्हिडिओ पहा, करा, तुम्हाला नक्कीच जमेल. खूप सोपे सोपे स्टिच आहेत. फक्त काळजीपूर्वक पहा आणि सेम करा. मी जसं करते तसंच करा. काहीच अवघड नाही, खूप इझी आहे आणि केल्याच्या नंतर हे जमणारच आहे. जर बघितल्याच्या नंतर जमेल का, येईल का, करू, आज करू, मग करू, ह्या गोष्टी केल्याच्या नंतर होत नसतं. कारण की जेवढं जीव लावून, मन लावून कराल ना तेवढं नक्कीच येणार आहे. कारण की ही जी कला आहे ना, ही कला खूप कारण की तुम्ही कुठेही जात आणि किती पण गॅप असू द्या, तुमची ही कला कधी विसरणार नाहीये आणि प्रत्येक कलेचा हा कुठे ना कुठे उपयोग जीवनामध्ये हा येणारच आहे. आणि याची तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या एरियामध्ये ज्या बायका आहेत त्यांचे ब्लाउजही तुम्ही वर्क करून चांगली इन्कम कमवू शकता. स्वतःचे पण ब्लाउज वर्क करून चांगली इन्कम कमवू शकता. कारण की आजकाल खूप ट्रेंड सुरू आहे ना आरी वर्क ब्लाउजचा. त्याच्यामुळे लग्न असो, कुठला कार्यक्रम असो, ब्लाउज हे वर्कचे चालत आहेत. त्यामुळे स्वतः करून घ्या. तुम्हाला अगदी फ्रीमध्ये शिकवत आहे. बाहेर जर क्लास करायचे म्हटले तर खूप जास्त पैसे आहेत, खूप जास्त फीस आहे त्यांची. सेम हेच शिकवणार आहे तिथे पण. कारण की आणि इथं पण हेच सेमच आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला तिथे स्वतः पैसे देऊनच शिकायचं आहे आणि इथे जे शिकवत आहे ते फ्रीमध्ये शिकवत आहे. आणि परत तुम्हाला समजलं नाही तर मी अजून विचारा बोलते, कमेंट करा बोलते, जेणेकरून तुमचे डाऊट इथेच क्लिअर होतील. चला तर मग आपण हेरिंग बॉन स्टिच बघूया. धागा काढून एका लाईन मधून, एका रेषेमधून धागा काढून परत धागा टाकताना दुसरी जी लाईन ड्रॉ केली ना सेम आपण अगोदर जसं धागा पास केला ना सेम तसाच आपल्याला इथून कपड्याला टच करून धागा पास करायचा. हे बघा परत दुसऱ्या लाईन मधून क्रॉस येऊन दुसऱ्या लाईन मधून सुई ही कपड्याला अगदी टच करूनच आपल्याला पास करून घ्यायची आहे. हे बघा परत रिटर्न दुसऱ्या लाईन वरती सेम प्रोसिजर करत आपल्याला हेरिंग बॉन स्टिच कव्हर करत जायचं आहे. परत दुसरे एक लाईन संपल्याच्या नंतर परत दुसरी लाईन सेम तीच प्रोसिजर करायची आहे. फक्त एक वेळेस एक टाका पहिल्या लाईनवर द्यायचा आहे, पहिल्या रेषेवर, आणि डबल रिटर्न जर द्यायचा असेल ना तर धागा हा क्रॉस करून दुसऱ्या लाईनवरती आपल्याला टाका द्यायचा आहे. हे बघा अगदी अलगदपणे अगदी सहजतेने आपल्याला कपड्याच्या आतमधून सुई ही काढून घ्यायची आहे. हे बघा
मेजरमेंट घेऊनच आपल्याला करायचं. थोडंसं धागा आपल्याला क्रॉस कशा पद्धतीने घ्यायचा हे करायचं आहे आणि त्याच पॉइंट मधून सुई ही कापडाच्या टच होऊन आपल्याला फक्त पास करायची आहे. पूर्ण सुई खाली टाकायची नाहीये कापडाच्या. हे बघा, एकदम हलक्या हाताने सुई आपल्याला पास करून घ्यायची आहे, पूर्णपणे खाली न टाकता. आपण जे आज 4 स्टिच शिकलेले आहोत ना, 2-2 लाईन ड्रॉ करूनच आपल्याला हे स्टिच करायचे आहेत. आणि कालच्या ज्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत ना आपण, अगोदरच्या व्हिडिओमध्ये 16व्या दिवसामध्ये जे पाहिलेले आहे स्टिच, ते फक्त एक सिंगल लाईन ड्रॉ करूनच आपण स्टिच केलेले आहेत. स्टेप बाय स्टेप आपल्याला पूर्णपणे स्टिच हे कव्हर करत जायचं आहे. आणि खूप छान अशा डिझाईन्स आपल्याला या एम्ब्रॉयडरी थ्रेडने आपल्याला करता येतात. ब्लाउज असो किंवा आपले ड्रेस असो किंवा जे जेंट्सचे शर्ट वगैरे असतात, रुमाल्स वगैरे असतात, त्याच्यावरती पण सुंदर अशा डिझाईन्स आपल्याला काढता येतात एम्ब्रॉयडरी थ्रेडच्या सहाय्याने. व्यवस्थित काळजीपूर्वक पहा, व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला स्टिच हे कव्हर करत जायचं आहे. आणि झाल्याच्या नंतर शेवटी गाठ ही नक्कीच मारा, कारण की गाठ नाही मारल्याच्या नंतर परत पूर्ण वर्क हे आपलं उकलणारच आहे. हे बघा, आपलं इथं आता हेरिंग बॉन स्टिच हे झालेलं आहे. आपण इथे गाठ मारून घेऊ. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा. आणि ज्यांना क्लासेसची गरज आहे, ज्यांना आरी वर्क शिकायचं आहे, अशापर्यंत नक्कीच व्हिडिओ हा शेअर करा. आणि हो, व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात येईल की आपण कशा प्रकारे स्टिच हे केले आहे. आणि यानंतर आपण सर्व स्टिच हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणारच आहोत पूर्ण, कारण की कंटिन्यू आपले व्हिडिओ आहेत चॅनलवरती. आणि जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी पाठीमागचे व्हिडिओ जे आहेत बेसिक पासून आपण वर्क हे घेत आहोत, तर प्लीज पाठीमागचे व्हिडिओ जाऊन पहा. सर्व आपण माहिती दिलेली आहे पूर्ण मटेरियल्सची, कशा पद्धतीने कपडा जॉईन करायचा, हे पूर्ण डिटेल्स सर्व माहिती चॅनलवरती आहे. जे कोणी नवीन असाल त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आपला हा कोर्स हा पूर्ण स्टेप बाय स्टेप आणि अगदी मोफत आपण घेणार आहोत. आणि हा कोर्स झाल्याच्या नंतर अजून मी नवीन परत कोर्स घेऊन येणार आहे, परंतु हा कोर्स कंप्लीट झाल्याच्या नंतर आपले कोर्स हे कंटिन्यू मध्ये सुरूच राहणार आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या मागच्या व्हिडिओची तुम्ही नक्कीच प्रॅक्टिस करा, करून पहा आणि प्रॅक्टिसही भरपूर करा, जेणेकरून तुम्हाला हार्ड जाणार नाही. चला तर मग तोपर्यंत बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.